हे दृश्य आपण पाहतोय सतीश उर्फ खोक्या भोसलेला संभाजीनगर विमानतळावर आणलं गेलं त्यावेळची ही दृश्य आहेत। प्रयागराजवरून ट्रान्झिट रिमांड घेऊन खोक्या भोसलेला महाराष्ट्रामध्ये आणण्यात आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये सकाळी 6:30 वाजता पोलीस खोक्याला घेऊन दाखल झाले आणि तिथून तातडीने ते बीडकडे रवाना झालेले आहेत। अगदी अर्धा ते पाऊण तासामध्ये बीडच्या वेशीवर खोक्याला घेऊन पोलीस पोहोचतील आणि आजच त्याला शिरूर कासार न्यायालयामध्ये हजर केलं जाण्याची शक्यता आहे। त्यावेळी न्यायालय काय निर्णय देतं, खोक्याला पोलीस कोठडी मिळते का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान चौकशीसाठी खोक्याची पोलीस कोठडी ही गरजेची आहे। त्यामुळे पोलिसांचा उद्देश खोक्याच्या पोलीस कस्टडीचाच असणार आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत दत्ता यांच्याकडे। दत्ता, आपण पाहतोय की खोक्याने अनेक व्हिडिओ तयार केलेले होते, त्यामध्ये पैशांची उधळण त्याने केलेली होती आणि या सगळ्याचं समर्थन करताना तो पाहायला मिळालेला होता। प्रयागराजला पळून जाण्यापूर्वी ज्यावेळेस TV9 मराठीवर तो एक्सक्लुझिव्ह आला होता त्यावेळी त्याला प्रश्न विचारला की ही दहशत कशासाठी, तर त्याने उत्तर दिलेलं होतं की जिथं अन्याय तिथं माझी दहशत असणार। एक प्रकारे दहशतीचं समर्थन करताना तो पाहायला मिळालेला होता। नक्कीच सागर, दहशतीचं समर्थन तर खोक्या भोसले हा करतच होता, मात्र त्यातला उद्दामपणा सुद्धा त्याने TV9 मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने दाखवला होता। कारण या ठिकाणी कायद्याचं राज्य आहे, जर एखाद्या व्यक्तीने चूक केली असेल तर त्याला आपण परस्पर जाऊन मारू शकत नाही, त्या व्यक्तीला आपण पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे। मात्र हा जो नियम आहे तो खोक्या भोसले पूर्णपणे विसरला होता आणि जो कोणी गुन्हा करेल त्याच्यावरती खोक्या भोसलेची दहशत कायम असेल अशा स्वरूपाचं त्याचं वक्तव्य होतं। मात्र कायद्याच्या राज्यात हे सगळं चालत नाही, हेच काल झालेल्या कारवाईवरून आणि खोक्या भोसलेच्या आवडलेल्या मुसक्यावरून स्पष्ट झालेलं आहे। खोक्या भोसलेवरती आज गंभीर स्वरूपाचं जे आहे ते गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यालाच घेऊन बीड पोलीस जे आहेत ते आता बीडकडे रवाना झालेले आहेत। शिरूर कासारला त्या ठिकाणी नेलं जाऊ शकतं। मात्र खोक्या भोसलेने हे जे सगळे काही गुन्हे केले होते ते अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे होते, त्यामुळे सुद्धा खोक्या भोसलेच्या या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत। खरं तर आपण बीड जिल्ह्याचाच गेल्या 3 महिन्यातला सगळा वास्तव इतिहास जर बघितला तर तो धगधगता इतिहास असताना सुद्धा आपल्याला समोर पाहायला मिळते। सुरुवातीला संतोष देशमुख यांची हत्या झाली होती, त्यांची क्रूरपणे हत्या केली गेली, त्याचे सुद्धा काही वाईट पद्धतीचे फोटो आज जे आहेत ते सोशल मीडियावरती आपल्याला पाहायला मिळालेले होते। त्यानंतर धनंजय देशमुख यांचा सहकारी असेल दादा खिंडकर याने सुद्धा एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा, रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केल्याचा सुद्धा व्हिडिओ समोर आला होता आणि खोक्या भोसलेचा सुद्धा अशाच पद्धतीचा व्हिडिओ समोर आला होता। या संपूर्ण प्रकरणावरती बीड पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येते आणि त्याचाच एक भाग म्हणजे खोक्या भोसलेच्या सुद्धा मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत। बरोबर आहे दत्ता, त्यामुळे या संपूर्ण कारवाईकडे आपलं लक्ष असणारच आहे। वेळोवेळी ताज्या अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद या माहितीसाठी।